नीट पेपर फुटी प्रकरणी राज्यभरात आंदोलन सुरू झाली आहेत। पुण्यामध्ये एबीव्हीपी आणि छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलंय। पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रॉकेल टाकून आत्मदहन करण्याचा प्रयत्न अखिल भारतीय छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी केलाय। पुण्यामध्ये नीट पेपर फुटी प्रकरणाच्या निषेधार्थ अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने तिरडी आंदोलन केलंय आणि तीव्र रोष व्यक्त केलाय। एसपी कॉलेज पासून विद्यार्थ्यांनी मोर्चाला सुरुवात करत हातात तिरडी घेऊन आंदोलन केलंय। तर यानंतरची एक मोठी ब्रेकिंग न्यूज, एक मोठी बातमी समोर येते। छत्रपती संभाजीनगर शहरातून छत्रपती संभाजीनगर मध्ये आरसीसी क्लासेस मध्ये पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। त्याचं कारण असं की आरसीसीच्या जिथे जिथे ब्रांचेस आहेत, ज्या ज्या शहरामध्ये ब्रांचेस आहेत तिथे आंदोलन होत आहेत आणि काल देखील आंदोलन झालं, नांदेडमध्ये देखील आंदोलन झालं। अनेक कार्यकर्त्यांनी, अनेक विद्यार्थ्यांनी शाई फासलेली आहे। जिथे जिथे हे आरसीसी क्लासेस आहेत त्यांच्या बोर्डला शाई फासली आहे, अंडे फेकण्यात येत आहेत, आंदोलन तीव्र होत आहे आणि त्यामुळे छत्रपती संभाजीनगरच्या आरसीसी क्लासेस समोर एमआयएमच्या पक्षाच्या वतीने काळे फासून आंदोलन करण्यात आलं। या घटनेने परिसरामध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालं। यानंतर भाजप युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी घटनास्थळी जोरदार घोषणाबाजी केली, निषेध व्यक्त केला। दोन पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये वादाची शक्यता लक्षात घेऊन आज पोलिसांकडून आरसीसी क्लासेस परिसरात कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। पोलिसांकडून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत असून नागरिकांना शांतता राखण्याचं आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आलंय। तर सीबीआयच्या तपासामध्ये आतापर्यंत काय माहिती समोर आली आहे ते आपण पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। तर आपण पाहूयात की सीबीआयच्या तपासात धक्कादायक खुलासे। शिवराज मोटेगावकर पेपर लीक करणाऱ्या एका मोठ्या संघटित टोळीचे सक्रिय सदस्य आहेत, ही माहिती सीबीआयच्या तपासातून समोर आलेली आहे। परीक्षेआधी 23 एप्रिल रोजी मोटेगावकरनं नीट यूजी परीक्षेचे प्रश्न आणि उत्तरं मिळवलेली आहे। 10 दिवसांच्या आधीच परीक्षा 3 मेला होती, 23 एप्रिलला त्यांच्याकडे पेपर होते। विवेक पाटील नामक व्यक्तीला पेपर पाठवण्यात आला। मोटेगावकरांनी विवेक नामक व्यक्तीला पेपर पाठवला। त्यानंतर विवेक पाटील नामक व्यक्तीला पेपर पाठवला। 14 मे रोजी लातूरमधील निवासस्थानी घेण्यात आलेल्या झडतीमध्ये मोबाईलमध्ये परीक्षेचे लीक प्रश्न आढळून आले। ही मोठी बातमी सीबीआयच्या तपासातून समोर आलेली आहे। त्यानंतर परीक्षा पार पडल्यानंतर पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने प्रश्नपत्रिका डिलीट केल्याचंही समोर आलं। ही देखील धक्कादायक माहिती यामध्ये समोर आलेली आहे। ही प्रश्नपत्रिका अनेक विद्यार्थ्यांना पुरवल्याचा संशय मोटेगावकर यांच्यावर आहे आणि त्यामुळे त्यांना अटक करण्यात आलेली आहे। ज्या लाभार्थी विद्यार्थ्यांना हे पेपर दिले त्यांची नावं सांगण्यास मोटेगावकरकडून टाळाटाळ करण्यात आली आहे। म्हणजे ज्या ज्या विद्यार्थ्यांना ही प्रश्नपत्रिका विकण्यात आली आहे त्यांचं नाव मोटेगावकर यांनी सांगितलेलं नाहीये, टाळाटाळ करण्यात येते। असा सगळा या सीबीआयच्या तपासामध्ये खुलासा झालाय। यानंतरची पुढची महत्त्वाची बातमी पाहूयात। नीट पेपर फुटी प्रकरणी मोटेगावकर याला अटक केल्यानंतर त्याच्या विरोधामध्ये उभाटा सेना आक्रमक झाली आहे। कोल्हापूरमधल्या आरसीसी या मोटेगावकराच्या क्लासवर काळी शाई फेक करत शिवसेना उभाटा पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलंय। यावेळी क्लासचं पोस्टर फाडून टाकण्यात आलंय। मोटेगावकरांना अटक केल्यानंतर त्यांच्या क्लासमध्ये ॲडमिशन घेतलेल्या विद्यार्थ्यांचं भवितव्य अंधारमय झाले। नेमकं काय करायचं या द्विधा मनस्थितीमध्ये हे सगळे पालक आणि विद्यार्थी असल्याचं आपल्याला दिसून येते। आपल्यासोबत ही विद्यार्थिनी आहे, तिच्या डोळ्यामध्ये आहे ते आपल्याला पाणी दिसून येते। का तुझ्या डोळ्यात पाणी दिसतं? कारण आमच्या विद्यार्थ्यांच्या अपेक्षा असतात की काहीतरी नाव मोठं करावं, पण अशा अकॅडमीमुळं सगळं आमचं भवितव्य खराब होऊ शकतं। त्यामुळं तू एक मोठी स्वप्न बघून या क्लासमध्ये ॲडमिशन घेतलं होतंस, मात्र हे सगळं प्रकरण बाहेर आल्यानंतर तुला धक्का बसला? हो, फार मोठा धक्का बसला। कारण पालकांनी एवढे पैसे भरायचे आणि हे असे क्लास असं करणार हे स्वप्नात पण वाटलं ना। काय टार्गेट घेऊन तू ॲडमिशन घेतलं? मला डॉक्टर व्हायचं आहे, त्यामुळे मी PCBला ॲडमिशन घेतलेलं 11th आणि मला डॉक्टर व्हायचं होतं, MBBSला ॲडमिशन घ्यायचं होतं, पण सरांमुळं जरा हे झालं, क्लास कसा चालू होणार रेग्युलर ते समजणार।
कारण अभ्यास तर खूप असतो आणि दुसऱ्या अकॅडमीला ॲडमिशन घ्यायचं म्हटलं तर तुम्ही पहिला तिकडचं मिटवा आणि मग इकडे ॲडमिशन घ्या असं म्हणतात. ही तुमची मुलगी आहे, तिचं भवितव्य अंधारमय असल्याचं ती म्हणते. खरंच तसं दिसते आता? अंधारमय आहेच. ॲक्च्युली कसं आहे, आता मी 40,000 रुपये मी एक खूप हे करून 40,000ची जुळणा केलेली होती आणि परत दुसऱ्या हप्ता जुलैमध्ये द्यायचा आहे, त्याचे पण व्यवस्था करायसाठी मी टेन्शनमध्येच होतो. तोपर्यंत पहिला हप्ता भरला आणि हे आमच्या समोर आलेलं आहे. आता दुसरीकडे ॲडमिशन घ्यायचं म्हटले तर परत 40-50,000 रुपये आणायचे कुठून, हा मोठा प्रश्न आहे. आता तुमची मागणी काय आहे? माझी मागणी एवढीच आहे की जे आता जे क्लासेस आहेत ते रेग्युलर क्लासेस चालू व्हावेत, अन्यथा जे आंदोलनकर्ते आहेत यांनी आमचे जे ह्या लोकांच्या आम्ही जे फी भरलेली आहे ती फी परत मिळवून देण्यासाठी सहकार्य करावं. तर दुसरीकडे कुठं ॲडमिशन करायचं म्हणजे आता शक्य नाही आम्हाला सर ते. त्याच्यामुळे त्यांनी 1 तारखेपासून आम्हाला सांगितलेलं आहे त्या पद्धतीने क्लासेस सुरू करावेत अशी आमची अपेक्षा आहे, किंवा मग आमचे भरलेले पैसे तरी परत द्यावेत. आम्हाला पुढं कुठं तरी आमच्या मुलांचं ॲडमिशन करता येईल. या सगळ्या पालकांचा दावा आहे की एकतर क्लास सुरू करा, नाहीतर आमचे पैसे आहेत ते परत करा, निदान आम्ही दुसऱ्या तरी अकॅडमीमध्ये त्यासाठी ॲडमिशन घेऊ शकू, अशा पद्धतीची मागणी हे पालक करताना पाहायला मिळतात. आणि विद्यार्थी तर अक्षरशः आहे ते रडकुंडीला आल्याचं चित्र कोल्हापूरमध्ये पाहायला मिळते. व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप पाटील, ज्ञानेश्वर साळुंखे, न्यूज 18 मराठी, कोल्हापूर.